या संदर्भात पुणे पोलिसांची जी पत्रकार परिषद येईल त्याकडे आपलं लक्ष असेलच, पण आता एक आणखी महत्त्वाची बातमी समोर येते। महाराष्ट्र सरकारचा केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव हा 27 तारखेला गेला होता। महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रस्ताव पाठवला होता, अशी प्रतिक्रिया केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेमध्ये दिली आहे। शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेमध्ये आज नेमकं काय म्हटलं बघूया। आणि शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेमध्ये जे उत्तर दिलं त्यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र समाधान व्यक्त केलेलं नाहीये। केंद्र सरकार हे महाराष्ट्र सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करतंय, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली। महाराष्ट्र की सरकार ने अभी जो त्रासदी आई थी, भयानक त्रासदी की बाढ़ की, उसके बाद अपना प्रपोजल 27 तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है। इतना केवल मैं करेक्ट कर रहा हूं, आपको भेजा है महाराष्ट्र सरकार ने। महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यांमध्ये एक मोठी अतिवृष्टी झाली आणि काल माननीय शिवराज सिंग चौहानांचं स्टेटमेंट आलं की महाराष्ट्राला कर्जमाफी करायचा आणि मदतीचा जो प्रस्ताव होता, 14 लाख हेक्टर जमीन ही अतिवृष्टीमध्ये वाहून काही ठिकाणी गेली आहे। शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। पण हे दुर्दैव आहे की कालच्या शेती मंत्र्यांचं कालचं स्टेटमेंट होतं की महाराष्ट्र सरकारकडून काहीच प्रस्ताव अजून आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। विशेषतः मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासन एकटंच मदत करू शकत नाही, त्यासाठी केंद्राचीही मदत लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती आणि त्या अनुषंगानं नुकसान भरपाईसाठी पंचनामे करून केंद्राकडे राज्य शासनानं प्रस्ताव पाठवणं अपेक्षित होतं। मात्र केंद्रीय मंत्र्यांनी जे काल लिखित उत्तरामध्ये जी माहिती दिली त्यानुसार राज्य शासनानं हा प्रस्ताव पाठवला नव्हता। ही बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये गदारोळ उडाला आणि त्यानंतर राज्य सरकारनं आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सुद्धा राज्य सरकारनं असा प्रस्ताव 27 नोव्हेंबरला पाठवला होता, अशी माहिती दिली आहे।